Hello student, welcome to today's chemistry lecture biomolecules. Now student, in previous lecture we have started the new topic that is biomolecules. In that lecture we have discussed the introduction of biomolecules. Now what is biomolecules? Biomolecules are the complex molecules which are combined in specific manner to produce life or to control the biological reactions. बायोमॉलिक्युल्स म्हणजे काय आहे तर कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स आहेत आणि ते अशा प्रकारे कंबाईन केले की जे काय करतात लाईफला प्रोड्यूस करण्याचं काम करतात त्याचबरोबर ते बायोलॉजिकल रिॲक्शन कंट्रोल करतात. दीज वन आर द बायोमॉलिक्युल्स. नाउ देयर आर 6 बायोमॉलिक्युल्स which are important for human body. Which one are? First one carbohydrate, second one proteins, third one lipids, fourth one enzyme and hormones, fifth one vitamins and last one nucleic acid. These one are the important biomolecules. Now student, in that lecture also we start the first biomolecules, that is carbohydrates. What is carbohydrates? Carbohydrates are the optically active polyhydroxyaldehyde or ketones. कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय आहे? ऑप्टिकली ॲक्टिव्ह अल्डिहाइड्स किंवा काय आहे केटोन्स की ज्याच्यामध्ये पॉलीहायड्रॉक्सी ग्रुप असणार आहे. और इट कॅन बी अल्सो डिफाइंड ॲज द कंपाउंड विच कॅन बी हायड्रोलाइज्ड टू polyhydroxyaldehyde or polyhydroxy ketones. Now student, this carbohydrate contains hydroxyl group, ketone group and the aldehyde group. That's why it is polyfunctional compound. Now carbohydrates like sugar, fructose, glucose, fructose or lactose, it is sweet in taste, therefore it is generally called the sugar and it is obtained from sugarcane and the sugar beet. Now in Greek word sugar it called as the saccharon. That's why carbohydrate it is also called as the saccharides. These one are part, this part is discussed in previous lecture. Now in today's lecture we have discussed the classification of carbohydrates. आजच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहणार आहोत? कार्बोहायड्रेट्सचं क्लासिफिकेशन पाहणार आहोत. नाउ स्टुडंट, कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाइड ऑन द बेसिस नंबर ऑफ बेसिस. कार्बोहायड्रेट्सचं क्लासिफिकेशन हे 3 गोष्टींच्या आधारे केलं जातं. कोणकोणत्या गोष्टी आहेत? फर्स्ट वन, क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स बेस्ड ऑन हायड्रोलिसिस. फर्स्ट वे आहे की हायड्रोलिसिसच्या आधारे कार्बोहायड्रेट्सचं क्लासिफिकेशन केलं जातं. सेकंड वन, classification of carbohydrates based on reducing property. reducing property च्या आधारे सुद्धा ते क्लासिफाय केले जाते. and last one based on taste and the solubility. तिसरा टाइप आहे की त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट हे टेस्ट आणि सोल्युबिलिटीच्या आधारे काय केले जातात? क्लासिफाय केले जातात. these one are the 3 important ways to classify the carbohydrates. now student, our exam or the our board syllabus only classification of carbohydrates based on hydrolysis. तुमच्या बोर्ड एग्जाम मध्ये जो काही आपल्याला बुक मध्ये सिलेबस दिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला फक्त कार्बोहायड्रेट्स क्लासिफिकेशन हे बेस्ड ऑन हायड्रोलिसिस एवढ्यापर्यंतच आहे आणि तेवढं तुम्हाला लागतं. मात्र सीईटी आणि नीट साठी आपल्याला हे 2 क्लास पाहणं गरजेचं आहे, बेस्ड ऑन रिड्युसिंग प्रॉपर्टी अँड बेस्ड ऑन टेस्ट अँड द सोल्युबिलिटी. म्हणजे तुम्हाला हे 2 क्लास मी याच्यामध्ये एक्स्ट्राचे सांगणार आहे की जे तुम्हाला सीईटी सिलेबसमध्ये असणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण हे 2 क्लास पण डिटेलमध्ये पाहणार आहोत. सो फर्स्ट क्लास वी डिस्कस इन डिटेल्स क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स बेस्ड ऑन हायड्रोलिसिस. पहिलं क्लासिफिकेशन पाहतोय आपण कार्बोहायड्रेट्सचं कशाच्या आधारे? हायड्रोलिसिसच्या आधारे. सो द कार्बोहायड्रेट्स आर ब्रॉडली क्लासिफाइड into 3 types. Which 3 types? First one, monosaccharides. Second one, oligosaccharide. And third one, polysaccharides. कार्बोहायड्रेट्सचं
हायड्रॉलिसिसच्या आधारे क्लासिफिकेशन केलं तर ते मेन 3 ग्रुपमध्ये क्लासिफाय केले जातात. कोणकोणते 3 सांगितले? फर्स्ट वन मोनोसॅकॅराइड्स, सेकंड वन ऑलिगोसॅकॅराइड आणि लास्ट वन पॉलीसॅकॅराइड. नाउ फर्स्ट वन मोनोसॅकॅराइड्स. Monosaccharides are those saccharides or those carbohydrate which cannot be hydrolyzed. ज्याचं काय होत नाही, हायड्रोलाइज किंवा हायड्रोलिसिस होऊन दुसरा सॅकराइड तयार होत नाही. म्हणजे दोज कार्बोहायड्रेट विच डज नॉट हायड्रोलाइज, की ज्याचं काय होऊ शकत नाही, हायड्रोलिसिस होऊ शकत नाही. सो द मोनोसॅकराइड्स आर those carbohydrates which do not hydrolyze into small or the simple monosaccharide unit. यांचं कन्वर्जन हायड्रोलिसिस होऊन सिंपल अशा युनिट मध्ये होत नाही. म्हणून याला काय म्हटलं आपण, मोनोसॅकॅराइड. मोनोसॅकॅराइड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द सिंपल सॅकॅराइड और द सिंपल कार्बोहायड्रेट. दिस वन इज द सिंपल, कारण त्याचं हायड्रोलिसिस होऊ शकत नाही म्हणून त्याचं स्मॉलर युनिट होऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल काय असतील, ग्लुकोज, फ्रुक्टोज, रायबोज. याच्यामध्ये एक्झाम्पल काय असतील, ग्लुकोज, फ्रुक्टोज, या ठिकाणी घेते मी ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि रायबोज, की ज्यांचं हायड्रोलिसिस हे स्मॉलर युनिट मध्ये होत नाही. त्यांना काय म्हटलं आपण, मोनोसॅकॅराइड युनिट्स that cannot be hydrolyzed into smaller units is nothing but the monosaccharides, or it is also called as the simple carbohydrates. This one is the simple carbohydrate. Now this monosaccharide, it is also classified into 2 compounds or the 2 types based on the which functional group added in the molecules, की ज्याच्यामध्ये कोणता फंक्शनल ग्रुप आहे याच्यावर आधारित या मोनोसॅकॅराइड युनिट्सचं पुन्हा 2 क्लासमध्ये क्लासिफिकेशन केलंय. दिस मोनोसॅकॅराइड युनिट्स और द सिंपल कार्बोहायड्रेट क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स. फर्स्ट वन इज द अल्डोजेस, सेकंड वन इज द केटोजेस. पहिला काय आहे याच्यामध्ये बघा, अल्डोजेस. दुसरा काय आहे त्याच्यामध्ये, केटोजेस. पहिला काय म्हटलं आपण पहा, या ठिकाणी पाहू आपण अल्डोजेस. Aldoses, those compounds or those carbohydrate which contain aldehyde group. याच्यामध्ये कुठला ग्रुप असणार आहे, aldehyde group. That carbohydrate or that monosaccharide is called as the aldoses. याच्यामध्ये काय म्हटलं आपण, अल्डोजेस म्हणजे ज्याच्यामध्ये अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असतो त्यांना आपण काय म्हटलं जातं, अल्डोजेस. दिस अल्डोजेस आल्सो क्लासिफाइड इनटू 4 types based on the number of carbon atoms. Number of carbon atoms. हे जे अल्डोजेस आहेत की ज्याच्यामध्ये काय म्हटलं आपण, कोणता फंक्शनल ग्रुप असतो, फक्त अल्डिहाइडिक ग्रुप आणि हायड्रॉक्सिल ग्रुप. It is also classified into 4 types based on the number of carbon atoms. त्याच्यामध्ये असणाऱ्या कार्बनच्या ॲटम वरून त्याचं पुन्हा क्लासिफिकेशन केले. फर्स्ट वन ट्रायोज. पहिलं काय आहे पहा, ट्रायोज, ट्रायोजेस. सेकंड वन टेट्रोज. थर्ड वन पेंटोज. थर्ड वन काय आहे पहा, पेंटोज. And last one is the hexoses. These one are the 5 types of aldoses. Now this trioses contains 3 carbon atoms having formula C3H6O3. This one is the trioses. Second one tetroses, which contains 4 carbon atoms having formula C4H8O4. Next one pentoses, which contains 5 carbon atoms in the structure of the molecules having formula C5H10O5. Then last one hexoses, it contains 6 carbon atoms having formula C6H12O6. हे काय आहे त्याच्यामध्ये क्लासिफाय आहे
मुलांना या ठिकाणी आपण मोनोसॅकराइड म्हणजे सिंपल कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन पाहतोय की जे दोन ग्रुपमध्ये क्लासिफाय केले. फर्स्ट वन इज द अल्डोजेस, सेकंड वन इज द केटोजेस. नाउ दिस अल्डोजेस are those carbohydrate which contains aldehydic functional group. Which functional group? Aldehydic dash CHO. That's why it is called as the aldoses. This aldoses also classified into four types based on the number of carbon atoms present in the structure or the molecules. So first one, trioses. It contains 3 carbon atoms having formula C3H6O3. Name is glyceraldehyde. याचं नाव काय आहे या ठिकाणी? Glyceraldehyde. Second one, tetroses. It contains 4 carbon atoms having formula C4H8O4. नाव आहे याचं erythrulose. याचं नाव काय आहे? erythrulose. Pentoses contain 5 carbon atoms having molecular formula C5H10O5. Names ribose. And last one, hexoses. It contains 6 carbon atoms having formula C6H12O6 and that one is the glucose. आणि ग्लुकोजचा फॉर्म्युला काय आहे? C6H12O6. So this one is the aldoses की ज्याच्यामध्ये अल्डिहाइड हा फंक्शनल ग्रुप असणार. These one are the classification of aldoses. Next one, ketoses. Now ketoses are those carbohydrate which contain ketonic functional group की ज्याच्यामध्ये कुठला फंक्शनल ग्रुप असणार आहे? केटॉनिक फंक्शनल ग्रुप असणार आहे. अशा कार्बोहायड्रेटला, अशा मोनोसॅकराइडला काय म्हटलं जातं? केटोजेस. नाउ दिस केटोजेस also classified into 4 types. Which 4 types? First one, classification of ketoses. केटोजेसचं आपण क्लासिफिकेशन पाहणार आहोत आता. केटोजेस, it is also classified into 4 types. First one, trioses. Trioses, that is ketotrioses. Second one, ketotetrose. Next one, ketopentose. And last one, ketohexose. Now this ketotriose contains 3 carbon atoms having molecular formula C3H6O3. त्याचा molecular formula काय आहे? C3H6O3. Having name is dihydroxyacetone. याचं नाव काय आहे? dihydroxyacetone. Next one, ketotetrose which contains 4 carbon atoms in the structure having molecular formula C4H8O4. Name suggests that it's erythrulose. याचं नेम आहे erythrulose. Next one, ketopentose. It contains 5 carbon atoms having molecular formula C5H10O5. Ribulose. And last one, ketohexose. It contains 6 carbon atoms, molecular formula C6H12O6. That one is the fructose. म्हणजे ज्यावेळी मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6 आहे आणि ज्याच्यामध्ये केटॉनिक फंक्शनल ग्रुप आहे त्यावेळी काय असतो तो फ्रुक्टोज. म्हणजे ग्लुकोज हा अल्डोजेस क्लासमधला आहे आणि फ्रुक्टोज हा केटोजेस ग्रुपमधला आहे. This one is the classification of monosaccharide. It classified into aldoses and the ketoses. These 2 types important for the point of CET. हे जे काही 2 पॉइंट आहेत हे CETच्या दृष्टीने, नीट जेईच्या दृष्टीने काय आहेत? इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे आपण या ठिकाणी हे डिटेलमध्ये घेतलेले आहेत. देन नेक्स्ट टाइप इज द ऑलिगोसॅकराइड. दिस ऑलिगोसॅकराइड इज द कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. हे जे आहेत ते सिंपल्स आहेत, मात्र ऑलिगोसॅकराइड्स काय आहे? कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे. नाउ ऑलिगोसॅकराइड्स आर दोज सॅकराइड्स which on hydrolysis it gives 2 to 10 monosaccharide units. ऑलिगोसॅकराइड हे असे कार्बोहायड्रेट आहेत
की ज्यांचं हायड्रॉलिसिस केल्यानंतर आपल्याला 2 ते 10 असे मोनोसॅकराइडचे युनिट मिळतात. सो सी द डिस्कशन ऑफ ऑलिगोसॅकराइड इन डिटेल्स. आता आपण यानंतर ऑलिगोसॅकराइडचं डिटेलमध्ये क्लासिफिकेशन पाहणार आहोत. नाउ दिस वन ऑलिगोसॅकराइड. ऑलिगो मीन्स फ्यू. ऑलिगो मीन्स म्हटलं काय म्हटलं फ्यू. सॅकराइड मीन्स सॅकराइड कशाला म्हटलं आपण कार्बोहायड्रेट्स मध्ये आपण म्हटलं की कार्बोहायड्रेट जनरली हे शुगर असतात. शुगरला ग्रीक वर्ड मध्ये सॅकराइड म्हटलं जातं. त्यामुळेच काय असतात तर कार्बोहायड्रेटला आपण काय म्हटलं जातं सॅकराइड्स असं म्हटलं जातं. जो दिस सॅकराइड मीन्स कार्बोहायड्रेट्स. हे काय असतात कार्बोहायड्रेट्स किंवा आपण त्याला म्हणतो मोनोसॅकराइड्स. आणखी काय म्हटलं जातं पहा मोनोसॅकराइड कार्बोहायड्रेट किंवा काय म्हटलं आपण याला शुगर मॉलिक्युल्स. हे काय असतात तर शुगर मॉलिक्युल. पहा आपण ऑलिगोसॅकराइडचं हा क्लासिफिकेशन मधला एक टाईप पाहतोय की ज्याच्यामध्ये ऑलिगो म्हणजे काय म्हटलं फ्यू. फ्यू म्हणजे 2 ते 10. सॅकराइड कशाला म्हटलं आपण शुगरला. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 2 ते 10 शुगर मॉलिक्युल्स या ठिकाणी मिळतात. म्हणजेच काय पहा ऑलिगोसॅकराइड. ऑलिगोसॅकराइड्स ऑन हायड्रॉलिसिस it gives 2 to 10 sugar molecules. That one is called as the oligosaccharide. Oligosaccharide म्हणजे काय आहे असे कार्बोहायड्रेट आहेत की ज्यांचं हायड्रॉलिसिस केल्यानंतर आपल्याला 2 ते 10 असे शुगरचे काय मिळणार आहेत मॉलिक्युल्स मिळणार. These one are the oligosaccharides. Now this oligosaccharide it also classified into 3 types. First one disaccharide, second one trisaccharide and last one tetrasaccharides. या ऑलिगोसॅकराइडचे 3 क्लास आहेत. ज्याच्यामध्ये पहिला म्हटलं आपण ऑलिगोसॅकराइडचे 2 टाइप्स आहेत 3 की ज्याच्यामध्ये पहिला म्हटलं आपण डायसॅकराइड. सो डिस्कस डायसॅकराइड इन डिटेल्स. आपण याच्यामध्ये आता डायसॅकराइडचे क्लासिफिकेशन डिटेलमध्ये पाहणार आहोत. डायसॅकराइड म्हणजे काय डायसॅकराइड्स. नाउ नेम सजेस्ट दॅट डाय फॉर 2. सॅकराइड मीन्स शुगर मॉलिक्युल्स. शुगर मॉलिक्युल्स म्हणजे डायसॅकराइड म्हणजे असे सॅकराइड्स आहेत की ज्यांचं हायड्रॉलिसिस केल्यानंतर आपल्याला 2 शुगरचे मॉलिक्युल्स मिळणार. Disaccharides are those carbohydrates which on hydrolysis it gives 2 carbohydrate or the sugar molecule or the monosaccharide units. Now disaccharides are those carbohydrates which on hydrolysis it gives 2 monosaccharide unit. It is called as the disaccharides. See the examples. Example first one sucrose having formula C12H22O11 on hydrolysis it gives 1 mole of glucose and second mole is fructose. आपण डायसॅकराइडचे एक्झाम्पल पाहतोय सुक्रोज की ज्याचं हायड्रॉलिसिस केल्यानंतर आपल्याला 2 मोल्स मिळतील. एक म्हणजे ग्लुकोज दुसरा म्हणजे फ्रुक्टोज. सो दिस सुक्रोज इज द डायसॅकराइड. सेकंड वन माल्टोज. दुसरा काय आहे पहा माल्टोज which on hydrolysis it gives 2 units of glucose. याच्यामध्ये माल्टोजचं हायड्रॉलिसिस केल्यानंतर 2 मोल्स कोणाचे मिळणार आहेत ग्लुकोजचे. दिस वन इज द माल्टोज. Second one lactose which on hydrolysis it gives glucose and galactose. याच्यामध्ये काय मिळणार आपल्याला ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज. These one are the disaccharides.
मुलांना आपण या ठिकाणी डायसॅकराइड म्हणजे पाहतोय. डायसॅकराइड्स आर दोज कार्बोहायड्रेट विच ऑन हायड्रोलिसिस इट गिव्स 2 monosaccharide units. Which are the example? First one, sucrose. On hydrolysis it gives glucose and fructose. Second example, maltose, which on hydrolysis it gives 2 moles of glucose. दोन्ही ही या ठिकाणी ग्लुकोजचे मॉलिक्यूल मिळतात. Third one, lactose. On hydrolysis it gives glucose and the galactose. These one are the classification of oligosaccharide, in that disaccharide. Then second one, trisaccharides. पुढचं क्लासिफिकेशन आहे बघा, trisaccharides. Trisaccharides. Name suggests that tri for 3, saccharides means sugar molecules. म्हणजे आपल्याला याचा हायड्रोलिसिस केल्यानंतर 3 शुगरचे मॉलिक्युल्स मिळतात. फॉर एक्झाम्पल, रॅफिनोज. ट्रायसॅकराइड मीन्स दोज कार्बोहायड्रेट विच ऑन हायड्रोलिसिस इट गिव्स 3 मोनोसॅकराइड युनिट्स आर नथिंग बट द ट्रायसॅकराइड्स. डेफिनेशन मी पुन्हा एकदा रिपीट करते. ट्रायसॅकराइड्स आर दोज carbohydrates which on hydrolysis it gives 3 monosaccharide units are nothing but the trisaccharides. Having example, raffinose. याचे example काय आहे बा? raffinose. Molecular formula आहे या ठिकाणी C18H32O11. On hydrolysis it gives glucose, fructose आणि galactose. अशा आपल्याला या ठिकाणी काय म्हणतात? हे 3 मोनोसॅकराइड युनिट्स मिळतात. म्हणून रॅफिनोज हे कशाचे एक्झाम्पल आहे? ट्रायसॅकराइडचे एक्झाम्पल. नाउ trisaccharides are those carbohydrate which on hydrolysis it gives 3 monosaccharide units. So raffinose is the trisaccharides. The next one, tetrasaccharides. Definition: tetrasaccharide means those saccharides are the carbohydrate which on hydrolysis it gives 4 monosaccharide units. tetrasaccharide म्हणजे असे सॅकराइड्स आहेत किंवा असे कार्बोहायड्रेट आहेत की ज्यांचं हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला 4 मोनोसॅकराइडचे युनिट्स मिळतात. सो डिटेल द टेट्रासॅकराइड्स. हॅविंग एक्झाम्पल, स्टॅच्यूज. त्याचं एक्झाम्पल काय आहे? स्टॅच्यूज ऑन हायड्रोलिसिस. याचं काय केलं? हायड्रोलिसिस केलं. इट गिव्स 4 monosaccharide unit. In that, first one glucose, second one fructose and 2 moles of galactose. याच्यामध्ये 2 कशाचे मिळतात? galactose चे मोल्स मिळतात. Now student, here this one are the examples of tetrasaccharides. Statues. Tetrasaccharides means those carbohydrate which on hydrolysis it gives 4 monosaccharide units. ज्याचा हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला 4 मोनोसॅकराइडचे युनिट मिळतात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय पाहिलं आपण? स्टॅच्यूज. ऑन हायड्रोलिसिस इट गिव्स 4 monosacharide unit. First one glucose, second one fructose and last one is the 2 moles of galactose. These one are the classification of oligosaccharide. हे आपण ऑलिगोसॅकराइडचं क्लासिफिकेशन पाहिलं की ज्याच्यामध्ये त्याचे 3 टाइप्स आहेत: डायसॅकराइड, trisacharide and the tetrasaccharides. The next one, polysaccharide. Next काय पाहणार आहे आपण? Polysaccharides. These one are also complex carbohydrates. Polysaccharides. It is complex carbohydrate. हा कसला आहे? Complex carbohydrate आहे. Now poly means many. And this saccharide means sugar molecules. म्हणजे याचा हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला
मेनी म्हणजे नंबर ऑफ शुगर मॉलिक्युल्स मिळतात. सो डेफिनेशन इज polysaccharides are those carbohydrates which on hydrolysis it gives large number of monosaccharide units are nothing but the polysaccharides. पॉलिसॅकॅराइड म्हणजे असे कार्बोहायड्रेट आहेत की ज्यांचं हायड्रॉलिसिस केल्यानंतर आपल्याला लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकॅराइड युनिट्स मिळतात. सो इन इक्वेशन फॉर्म मध्ये कसे लिहित आहे पहा, पॉलिसॅकॅराइड ऑन हायड्रॉलिसिस it gives n number of monosaccharide units. N number of monosaccharide units. For example, starch, glycogen, आणखी काय आहे पहा, सेल्युलोज. हे काय आहेत ह्या पॉलिसॅकॅराइडचे एक्झाम्पल्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण काय म्हटलं, पॉलिसॅकॅराइड मीन्स those carbohydrates which on hydrolysis it gives large number of monosaccharide units. N means number of times. So starch on hydrolysis it gives n number. N means number of times glucose molecules. याच्यामध्ये आपल्याला n number of glucose molecules मिळतात. Glycogen it is also polysaccharide. On hydrolysis it gives large number of ग्लुकोज मॉलिक्युल्स. याच्यापासून आपल्याला काय मिळतात, ग्लुकोज मॉलिक्युल्स. तसंच काय आहे पुढचा, सेल्युलोज. इट ऑल्सो हायड्रॉलिसिस इट गिव्स लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकॅराइड युनिट्स. These one are the classification of carbohydrate. In that we can see the three types in detail. First one, monosaccharide units, oligosaccharide units and the polysaccharide units. Now student, in today's lecture we have discussed the classification of carbohydrates based on hydrolysis. आजच्या लेक्चर मध्ये आपण कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन हायड्रॉलिसिसच्या आधारे करतो, म्हणजे त्याचं हायड्रॉलिसिस झाल्यानंतर किती आपल्याला युनिट्स मिळतील. सो दिस कार्बोहायड्रेट क्लासिफाइड इनटू थ्री टाइप्स. फर्स्ट वन मोनोसॅकॅराइड युनिट, सेकंड वन ऑलिगोसॅकॅराइड, थर्ड वन polysaccharide units. Now first one monosaccharide unit. First one monosaccharide unit. These one are the simple carbohydrate. हे कसं आहे, simple. Mono means simple, single. saccharide म्हणजे शुगर. मोनो म्हणजे काय म्हटलं आपण, याच्यामध्ये एकच शुगर असते आणि जर ती एकच शुगर असेल तर तिचं हायड्रोलिसिस होऊ शकतं का, नाही होऊ शकत. मोनो मीन्स सिंगल, सॅकॅराइड म्हणजे शुगर, एकच शुगर आहे म्हणून तिचं हायड्रोलिसिस होऊ शकत नाही. सो मोनोसॅकॅराइड्स आर दोज कार्बोहायड्रेट विच डज नॉट हायड्रोलाइज इनटू स्मॉलर युनिट, त्यामुळे त्यांचं हायड्रोलिसिस पुन्हा होऊ शकत नाही. सेकंड वन पाहिलं आपण ऑलिगोसॅकॅराइड. ऑलिगो म्हणजे ऑलिगो मीन्स फ्यू, फ्यू मीन्स 2 to 10 मोनोसॅकॅराइड. Saccharide for glucose. So oligosaccharide on hydrolysis it gives 2 to 10 monosaccharide units. It is also classified into three types. First one disaccharide, trisaccharide and last one tetrasaccharide. Then last one polysaccharide. Poly means many, saccharide means sugar. मेनी शुगरचे मॉलिक्युल्स आपल्याला याच्यामध्ये मिळतात. डेफिनेशन काय सांगता येते, पॉलिसॅकॅराइड्स आर दोज कार्बोहायड्रेट विच ऑन हायड्रॉलिसिस इट गिव्स लार्ज नंबर ऑफ carbohydrate or the monosaccharide units. Now in that classification this monosaccharide is the simple carbohydrate, this oligosaccharide and polysaccharides are the complex carbohydrates. Now student, for today's lecture we have discussed only classification based on the hydrolysis. Remaining classification will be seen in the next video lecture. Thank you.